वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही समाजशास्त्र विषयासंदर्भात इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी आपण 15 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात। कारण इयत्ता 5वी ते 12वीच्या संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण पाठ्यपुस्तकाच्या आधारावर हे प्रश्न एकत्रित केलेले आहे मित्रांनो। आणि काही PYQ प्रश्न सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहे। म्हणजे 30 पैकी 30 जे प्रश्न आहे मित्रांनो ते सुपर आणि क्वालिटी बेस्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइटच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आणि सीटेट जुलै 2026 साठी तुम्हाला जवळपास टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की गार्गी, मैत्री, लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात डॅश डॅश म्हणून आढळतो। हा प्रश्न बहुतेक वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे। TET आणि CTET मध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, विद्वान, राजकारणी, कलाकार किंवा प्रशासक, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, लक्षात ठेवा की गार्गी, मैत्री आणि लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात विद्वान म्हणून आढळतो। म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 2 जशा प्रकारे दिलेला आहे की खालील विधानांपैकी असत्य विधान शोधा। आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे आणि चुकीचे विधान कोणते किंवा असत्य विधान कोणते, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे। ऑप्शन 1 दिलेला आहे की कृष्णदेवरायाने शिल्पकलेला प्रोत्साहन दिले, म्हणजे जे पहिले विधान आहे बरोबर आहे। ऑप्शन 2 दिलेला आहे की कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले। ओके, ऑप्शन 3 काय दिलेला आहे की कृष्णदेवराय प्रत्येक लढाईच्या अखेरीस युद्ध क्षेत्राची पाहणी करत असे, म्हणजे पर्याय 3 सुद्धा बरोबर आहे। आणि पर्याय 4 दिलेला आहे की जखमी सैनिकांना योग्य वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कृष्णदेवराय स्वतः लक्ष घालत असे, म्हणजे पर्याय जे 4 आहे ते सुद्धा बरोबर आहे। परंतु ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे की कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले, हे विधान या ठिकाणी चुकीचे असणार आहे। म्हणजे पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। हे बघा, या संदर्भात काही इन्फॉर्मेशन, काही माहिती दिलेली आहे की कृष्णदेवरायाने विठ्ठल मंदिर आणि इतर अनेक मंदिरे उभारली किंवा त्याचा विस्तार केला, हे बरोबर आहे। परंतु एकाच वेळी 2000 राम मंदिर बांधल्याचा कोणत्याही ऐतिहासिक पुरावा नाही, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे। प्रश्न क्रमांक 3, तिसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी असत्य विधान कोणते। हा प्रश्न तसाच आहे, म्हणजे 3 विधाने या ठिकाणी बरोबर आहे आणि फक्त एकच विधान चुकीचा दिलेला आहे। तर हे बघा, शेरशाह न्यायी राजा होता, पहिले जे विधान आहे बरोबर आहे। शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्न छात्रालय सुरू केली। ऑप्शन 3 आहे की अनाथ मुले, विधवा स्त्रिया यांना शेरशाह मदत देत होता, पर्याय 3 सुद्धा बरोबर आहे। आणि ऑप्शन जे 4 दिलेला आहे की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा शेरशाहचा कटाक्ष होता, म्हणजे पर्याय 4 सुद्धा बरोबर आहे। परंतु या ठिकाणी जे पर्याय 2 दिलेला आहे की शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्न छात्रालय सुरू केली, विधान चुकीचे आहे। कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे, स्पष्टीकरण पाहूया। स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे बघा, शेरशाह संदर्भात स्पष्टीकरण आहे की शेरशाह सूरीने अनेक लोकोपयोगी कामे केली, परंतु त्याने अन्न छात्रालय म्हणजे लंगर अल्प दरात नव्हे तर फ्रीमध्ये म्हणजे मोफत सुरू केली होती। तो गरिबांना आणि प्रवाशांना विनामूल्य भोजन मिळावे त्यासाठी दररोज मोठी रक्कम खर्च करत असे, म्हणजे पर्याय जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 4 दिलेला आहे की त्रिस्तरीय
पंचायत राजाचा स्वीकार करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते? मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजे ऐतिहासिक हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने दिलेली आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश. परीक्षेत वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे की त्रिस्तरीय पंचायत राजाचा स्वीकार करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते? तर राजस्थान आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे बघा या ठिकाणी सी झालेलं आहे, ते चुकून झालेलं आहे, परंतु ऑप्शन जे 2 आहे बरोबर आहे. तर हे बघा पॉईंट दिलेले आहे काही. तर हे बघा त्रिस्तरीय पंचायत राजाचा स्वीकार करणारे भारतातील जे पहिले घटक राज्य आहे ते राजस्थान आहे. पॉईंट नंबर 2 दिलेला आहे की दिनांक 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पर्याय 3 ऑप्शन. पॉईंट नंबर 3 दिलेला आहे की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. आणि पॉईंट नंबर 4 आहे की राजस्थान नंतर आंध्र प्रदेश हे पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की पॉईंट नंबर जे 4 दिलेला आहे ते इम्पॉर्टंट आहे. प्रश्न बदलून विचारले जातात. या ठिकाणी लक्षात ठेवा की राजस्थान नंतर जे दुसरे राज्य आहे ते आंध्र प्रदेश आहे ज्यांनी पंचायत राजाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे पर्याय जे बी असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. विथ स्पष्टीकरण आपण या ठिकाणी काही इम्पॉर्टंट प्रश्न आणले आहोत. तर हे बघा मानपाची म्हणजे महानगरपालिकाची सर्वात महत्त्वाची जी समिती आहे ती कोणती आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. स्थायी समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती किंवा परिवहन समिती. तर हे बघा स्थायी समिती आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की डॅश डॅश वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. PYQ आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. चेस्टन, साग, महोगनी किंवा पाईन. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. आणि लक्षात ठेवा की ऑप्शन जे 3 दिलेला आहे की महोगनी वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सर 7वा प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना डॅश डॅश राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने 4 ऑप्शन्स दिलेली आहेत. पश्चिम बंगाल, ऑप्शन 1, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 ओरिसा आणि ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगाल राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीप समूहापैकी डॅश डॅश आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 विधाने 4 ऑप्शन्स दिलेली आहे. मिनिकॉय बेट, बॅरन बेट, कॅननोर बेट किंवा अमीनदिवी बेट. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण म्हणजे बॅरन बेट. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे हे बेट बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्रात स्थित असून पोर्ट ब्लेअर पासून सुमारे 140 किलोमीटर ईशान्येला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे की खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. गुरु शिखर, धूपगड, पंचमढी किंवा कळसुबाई. तर बघा अरवली पर्वतातील जे सर्वात उंच शिखर आहे ते असणार आहे गुरु शिखर. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न जे आहे ते दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सर भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विधाने दिलेली आहे. रिस्टर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आणि सीटेट जुलै 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आत्ताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11 सर 11वा प्रश्न आहे की डॅश डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात। अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि मंगोलाइड आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की मंगोलाइड वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात। पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की डॅश डॅश हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, व्हेनियस, नेपल्स, मिलान किंवा तुरीत। तर हे बघा, मिलान आपला बरोबर उत्तर असणार आहे की मिलान हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 13वा जे प्रश्न आहे सर 13वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणता अधिकार महानगरपालिका आयुक्ताच्या सहाय्यक अधिकारी नाही, अधिकारी आहे, अधिकारी आहे। खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताच्या सहाय्यक अधिकारी नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। उपायुक्त जे आहे ते सहाय्यक अधिकारी आहे, नगर अभियंता सुद्धा सहाय्यक अधिकारी आहे आणि आरोग्य अधिकारी सुद्धा एक सहाय्यक अधिकारी असतो, परंतु उपमहापौर या ठिकाणी वेगळा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे मोस्ट फेवरेट हा प्रश्न आहे मित्रांनो। प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितकी स्पर्धा परीक्षा होतात, जितकी पात्रता परीक्षा असतात मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की डॅश डॅश हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, हिराकुंड धरण, जयकवाडी धरण, भाकरा नांगल धरण किंवा तुंगभद्रा धरण। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे की भाकरा नांगल हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे, जगातील सर्वात मोठे धरण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त भारतात नाही तर जगातील सर्वात मोठे धरण आहे, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। माहिती तुम्ही पाहू शकतात की भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण असून पाण्याचा साठा करण्याच्या क्षमतेनुसार ते जगातील महत्त्वाच्या मोठ्या धरणांपैकी एक मानले जाते। हिमाचल प्रदेशातील सतलज नदीवर हे धरण बांधले आहे मित्रांनो। शेवटची ओळ जी आहे ते लक्षात ठेवा की हिमाचल प्रदेशातील जी सतलज नदी आहे त्या नदीवर हे धरण बांधले गेले आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की 2 महायुद्धाच्या दरम्यान डॅश डॅश वर्षाचा कालावधी होता। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 विधाने दिलेली आहे। 2 महायुद्धाच्या दरम्यान 20 वर्षाचा कालावधी होता, म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की पहिले जे महायुद्ध आहे ते 1914 मध्ये सुरू होऊन 1918 मध्ये संपले। दुसरे महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाले। या 2 महायुद्धाच्या दरम्यान चा काळ 1918 ते 1918 ते 1939 हा साधारणपणे 20 ते 21 वर्षाचा होता, ज्याला 2 महायुद्धामधील काळ असे म्हटले जाते। चला पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी पेपर 2 साठी आपले प्रश्न संच अवेलेबल आहे मित्रांनो। क्वालिटी क्वेश्चन पेपर आहे, अपडेट क्वेश्चन पेपर आहे आणि टीईटी 2021 साठी आपण हे प्रश्न संच पेपर 2 साठी तयार केलेले आहे। 4 विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र, म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे मित्रांनो, विथ आन्सर की।
म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला स्वतंत्र आन्सर की या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. आणि आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे, लिमिटेड कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. 399 मध्ये तुम्हाला हे 40 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट अवेलेबल करून दिले जाईल मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनसाठी बेस्ट क्वालिटी आणि अपडेट प्रश्नसंच आहे मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. जवळपास 1500 प्रश्न या 40 प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ॲड केलेले आहे. सेम फॉर्मेट आहे मित्रांनो परीक्षा परिषदेचा, म्हणजे TETचा जे सेम फॉर्मेट आहे त्या हिशोबाने आपण हे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की आपल्या प्रदेशापुरताच विचार करण्याच्या वृत्तीला काय म्हणतात. लॉजिकली प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. म्हणजे फक्त आपल्या प्रदेशापुरताच विचार करण्याच्या वृत्तीला काय म्हणतात, तर प्रादेशिकता म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. लॉजिकली हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. सर 17वा प्रश्न काय आहे बघा. आता परराष्ट्र धोरण म्हणजे काय, सर्वांना माहित आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, परंतु या ठिकाणी जे ऑप्शन 4 आहे की इतर राष्ट्राशी संबंध ठेवताना आपल्या राष्ट्राची हिताची जोपासना व संवर्धन करण्यासाठी निश्चित केलेली तत्व एक निश्चित चौकट म्हणजे परराष्ट्र धोरण होय. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की काही खगोल सूर्यभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात, अशा खगोलांना त्या ग्रहाचे डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. उपग्रह म्हणतात, उल्कापात म्हणतात, बटुग्रह म्हणतात किंवा धूमकेतू म्हणतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा, अशा ग्रहांना उपग्रह असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे की सर 23 सप्टेंबर ते 22 मार्च पर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हिवाळा म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा परीक्षेत वारंवार विचारला जातो मित्रांनो. जशा प्रकारे फुजियामा जापान संदर्भात प्रश्न विचारला जातो, तशाच प्रकारे हा प्रश्न आहे की डॅश डॅश हा इटलीतील महत्त्वाचा ज्वालामुखी पर्वत आहे. इटलीतील ज्वालामुखी पर्वत, जशा प्रकारे फुजियामा जापानातील ज्वालामुखी पर्वत आहे, तशाच प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, वेसुवियस ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, हा आपला उत्तर असणार आहे की वेसुवियस हा इटलीतील महत्त्वाचा ज्वालामुखी पर्वत आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की माऊ माऊ चळवळ डॅश डॅश येथे झाली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. केनिया, झिम्बाब्वे, घाना आणि दक्षिण आफ्रिका. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. केनिया बरोबर उत्तर असणार आहे, कारण माऊ माऊ चळवळ केनिया येथे झाली. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. सर 22वा प्रश्न आहे की व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक डॅश डॅश यांनी सुरू केले. अशा प्रकारे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले, फिरोज शाह मेहता, बहरामजी मालबारी किंवा सर दिनशा पेटिट. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. लक्षात ठेवा की व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिके दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23वा जे प्रश्न आहे, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, परंतु विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते समजत नाही. म्हणजे विजयभूमी या ठिकाणी डायरेक्ट दिलेला आहे की लाल बहादूर शास्त्री आणि वीरभूमी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, जशा प्रकारे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीला विजय घाट किंवा
विजयभूमी म्हणतात. तशाच प्रकारे राजीव गांधी यांच्या समाधीला वीरभूमी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 राजीव गांधी आहे, ऑप्शन जे 2 राजीव गांधी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 व प्रश्न आहे की गुजरातमधील विजय प्रित्यर्थ अकबराने डॅश डॅश याचे बांधकाम केले. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा सोपा आहे, कारण आपल्याला माहीत आहे की लाल किल्ला कुठे आहे, तर दिल्लीमध्ये आहे. ताजमहल आग्रा, कुतुब मिनार दिल्ली. आता या ठिकाणी फक्त एकच ऑप्शन उरलेला आहे आणि गुजरात सांगितलेलं आहे. तर लॉजिकली आपण हा प्रश्नाचं उत्तर लावू शकतो किंवा तुक्का लावू शकतो, म्हणजे बुलंद दरवाजा. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न थोडा म्हणजे म्हणजे 2 ऑप्शन दिलेले आहे की प्राध्यापक, शिक्षक, व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होतात. तर हे बघा, प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय. व्यवसायासंदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये विशेष करून पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे. 100% प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी प्रश्न आहे की सर, प्राध्यापक आणि शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार. तर हे बघा, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 उत्तर सूचीमध्ये आन्सर कीमध्ये बरोबर उत्तर दिलेले आहे. परंतु ऑथेंटिक जे उत्तर असणार आहे, म्हणजे ऑथेंटिक जे उत्तर असणार आहे मित्रांनो, ते 4 असला पाहिजे होता. परंतु परिषद यांनी 3 आणि 4 बोथ आन्सर दिलेला आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहून घ्या. हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की चतुर्थक व्यवसाय, या व्यवसायामध्ये विशेष कौशल्य, उच्च शिक्षण, संशोधन आणि माहितीचे आदान प्रदान यांचा समावेश होतो. जशा प्रकारे प्राध्यापक आणि शिक्षक हे ज्ञानाचे दान आणि बौद्धिक कौशल्य वापरतात, म्हणून त्यांचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो. परंतु परिषद यांनी ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 दोन्ही पर्याय बरोबर दिलेले आहे. म्हणजे ऑप्शन 3 असो किंवा 4 असो आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख डॅश डॅश असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 विधाने दिलेली आहे. मुख्य अधिकारी असतो, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आयुक्त. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा जे प्रमुख असतो ते मुख्य अधिकारी असतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, माहिती दिलेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे की नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख हा मुख्य अधिकारी असतो. त्याची नियुक्ती राज्य शासनाकडून MPSC मार्फत केली जाते. नगर परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे ही त्याची मुख्य जबाबदारी असते किंवा प्रमुख जबाबदारी असते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 27 व जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की राष्ट्रीय सभेच्या नेत्यांची खालील तत्वावर निष्ठा होती. तर हे बघा, राष्ट्रीय सभेचे जे नेते होते त्यांची कोणत्या तत्वावर निष्ठा होती. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता व देशप्रेम या तत्वावर त्यांची निष्ठा होती. म्हणजे ऑप्शन 1 जे असेल, पर्याय 1 जे दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 व प्रश्न आहे की पृथ्वी गोलाकार म्हणजे अंडाकृती केलेल्या आडव्या व उभ्या रेषांच्या जाडीस डॅश डॅश असे म्हणतात. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वर्तुळ जाडी म्हणतात, रेखावृत्त म्हणतात, वृत्त जाडी म्हणतात किंवा अक्षवृत्त म्हणतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, वृत्त जाडी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता वृत्त जाडी म्हणजे काय समजून घ्या. वृत्त जाडी म्हणजे काय समजून घ्या की पृथ्वी गोलाकार, अक्षवृत्ते, आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा, लक्षात ठेवा. ओके, एकमेकांना छेदतात तेव्हा त्यातून तयार होणाऱ्या जाडीला वृत्त जाडी म्हणतात. स्थान निश्चितीसाठी याचा उपयोग होतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळापेक्षा किती तासांनी पुढे आहे. तर 5.5 तासांनी पुढे आहे. सोपा प्रश्न आहे. म्हणजे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. सर, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सर्वात लहान खंड कोणता. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप,
अंटार्क्टिका किंवा आफ्रिका? तर हे बघा, मानवी वस्ती नसलेले खंड म्हणजे अंटार्क्टिका. परंतु या ठिकाणी प्रश्न काय आहे की सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया आपला सर्वात लहान खंड असणार आहे. ऑप्शन जे एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न समाजशास्त्र विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी पाहिले आहोत मित्रांनो. कारण 5वी ते 12वीच्या पुस्तकातून जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, संपूर्ण अनालिसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण हे प्रश्न एकत्रित केलेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट पेपर 1 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 साठी सुद्धा 499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 50 प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अध्ययन म्हणजे परिसर अभ्यास आणि गणित विषयासाठी 50 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आन्सर की दिलेली आहे. लिमिटेड ऑफर आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो. आणि जर तुम्हाला पेपर 1 399, पेपर 2 499 दोन्ही पेपर कॉम्बो पॅक पाहिजे मित्रांनो, तर 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्ही म्हणजे प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल. व्हॉट्सअप नंबर आहे. अधिक माहितीसाठी या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे माहिती घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.